नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आणि माझे मार्गदर्शक माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील यांच्या आशीर्वादामुळेच मी आमदार झालोय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 3 वर्षात मतदारसंघाचा इतका सर्वांगीण विकास करणार आहे की मला पुन्हा आमदारकीची गरज भासणार नाही. त्यामुळे अण्णांच्या उपकाराची उतराई म्हणून पुढील आमदारकी त्यांच्या घरातच द्यायची असून ती मुलगा की सून हा निर्णय खुद्द भरमोअण्णांनीच घ्यावा असे स्पष्ट संकेत आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिले. चंदगड तालुक्यातील मजरे कारवे इथं माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुराम नंदिहळी होते. प्रास्ताविक एम.टी. कांबळे यांनी केलं. आमदार शिवाजीराव पाटील पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळावर चंदगड विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास निश्चित होणार आहे. क्रीडा, पर्यटन, आरोग्य व उद्योग क्षेत्रात भरीव काम करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जातील. मागील 2 निवडणुका भरमोअण्णांच्या कुटुंबियांनी माझ्यासाठी निष्ठेनं काम केलं. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत अण्णा ठरवतील त्यांनाच आमदार करणार. ती सुनबाई ज्योतिताई असो किंवा मुलगा दीपक दादा असं सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण केली. भरमोअण्णा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं की माझे कुणीही शत्रू नाहीत. मी कधीही श्रीमंतीसमोर झुकलो नाही. ना पैसा ना प्रतिष्ठा असूनही चंदगडच्या जनतेनं मला आमदार केलं, मंत्रिपदाची संधी दिली. जनतेच्या विश्वासावरच आजवरची माझी संपूर्ण वाटचाल झाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे भरमोअण्णा पाटील यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक किसनराव कुराडे, अमरीश घाटगे, ज्योतिताई पाटील, जी.एम. पाटील, मोहन चव्हाण, वैष्णवी बोकडे यांनीही मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष लक्ष्मण गावडे, चंदगडचे नगरसेवक सुनील कानेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, नामदेव पाटील, बाजार समितीचे संचालक भाऊकू गुरव, भारती जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पाटील, राम पाटील, जानबा चव्हाण, अमित वरपे, अमर नाईक यांच्या अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रणजित कागनकर यांनी केलं, तर आभार अनिल शिवणगेकर यांनी मानले.